गाडी शोधावं लागते की गाडी कुठं लावलेली आहे. आणि इकडे आहे माझी गाडी. सर्व तयारी झालेली आहे, बस आता निघायचं आहे. सर्वात आधी गाडी वॉर्म करू आपण आणि मीटर आता मी जो ट्रिप 2 आहे ते 0 करेल, म्हणजे मला समजेल की टोटल आज किती किलोमीटर रन होणार आहे. चलो गणपती बाप्पा मोरया. गाडी वॉर्म पण झाली आणि इथून मला करेक्ट 79 किलोमीटर आहे आपलं आजचं डेस्टिनेशन. आणि मित्रांनो, आज माझ्यासोबत मी फक्त एकटा नसून बाकी 3 पण मेंबर आहेत. तुम्हाला ट्रिपमध्ये पुढे समजेल माझ्यासोबत कोण आहे, जे माझ्यासोबत लास्ट टाइम कोंडेश्वरला पण आले होते. चला, नेहमीप्रमाणे सिटीमध्ये थोडीशी ट्रॅफिक असते. सिटी क्रॉस करून ट्रॅफिक पूर्ण संपल्यानंतर मी परत ब्लॉग स्टार्ट करेल. तेव्हापर्यंत तुम्ही घेऊ शकता एक छोटीशी इंटरव्हल. बाय बाय. आत्ता पुणे क्रॉस केलेलं आहे. पुणे क्रॉस करण्यासाठी जवळपास 1.5 तास लागला मला. इकडे जेजुरी साईडला जायचं म्हणजे प्रॉब्लेम हाच आहे की पूर्ण सिटीमधून रस्ता आहे आणि तुम्ही कधी पण घरून निघा, पूर्णच्या पूर्ण ट्रॅफिकच असते. ही ट्रॅफिक क्रॉस करण्यासाठी जवळपास 1.5 तास लागला. आणि आता थोड्याच वेळा स्टार्ट होणार आहे दिवे घाट. आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे जातोय, तरीसुद्धा मी परत एक वेळ सांगून देईल तुम्हाला की मी नवीन सिरीजची सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण कव्हर करणार आहे पूर्णच्या पूर्ण अष्टविनायक. आणि त्यातला पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर. तर आपण या अष्टविनायकाची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून करतोय. त्यासाठी आज मी निघलोय सकाळी 8:15 वाजता घरून आणि आता वाजलेले आहेत 9:15. आणि अजून मला जवळपास 45 किलोमीटर रिमेनिंग दाखवत आहे. मित्रांनो, ही जी आपली येणारी सिरीज आहे अष्टविनायकची, तुम्ही पूर्णच्या पूर्ण सिरीज नक्की बघा. प्रत्येक 1 वीकच्या अंतरावर आपल्याला तुम्हाला गणपती पाहायला मिळतील. आज मी मोरगावला जातोय. पुढच्या वेळेस जो अष्टविनायकमधला 2nd नंबरला गणपती आहे मी तिकडे जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला अष्टविनायकला जायचं तुम्ही प्लॅन करत असाल, तुम्ही सिंगल बाईक राईड करत जायचं प्लॅन करत असाल किंवा फॅमिलीसोबत जायचं प्लॅन करत असाल, तर तुम्ही जाण्याच्या आधी ही माझी पूर्ण सिरीज पाहून घ्या. तुम्हाला सर्वच्या सर्व आयडिया येऊन जाईल की रस्ते कसे आहेत, कुठल्या मार्गाने जायचं आहे आणि करंट सध्याची स्थिती काय आहे हे तुम्हाला सर्व अंदाज येईल. त्यानंतर मग तुम्ही तिकडे अष्टविनायकला जाऊ शकता. आणि आता 2 ऑगस्ट आहे. लकीली आज पाऊस पण कमी आहे म्हणजे सकाळपासून अजिबात पाऊसच नाही आहे. पाऊस नसायला पण नको. आता पाऊस असेल तर परत मग गाडीची स्पीड कमी होईल, गाडी चालवायला थोडंसं अवघड होईल. आणि मी ज्या मार्गाने जातोय तो पूर्णच्या पूर्ण आपला पालखी महामार्ग आहे. आणि हा जो घाट तुम्ही बघताय हा आहे दिवे घाट. मित्रांनो, अष्टविनायक दर्शन करण्यामागचा हेतू माझा एवढाच आहे की मला खूप दिवसापासून अष्टविनायक करायचं होतं आणि अष्टविनायक दर्शन हे मला तुम्हाला पण दाखवायचं होतं. त्यासाठी मी करतोय. तुम्हाला जर कुठल्या कारणाने अष्टविनायकला येणं होत नसेल, तुम्ही खूप प्लॅनिंग करताय पण ऑफिस वर्कमुळे तुम्हाला इकडे जाणं वगैरे पॉसिबल होत नसेल, तर ही पूर्णच्या पूर्ण सिरीज तुमच्यासाठी आहे. तुम्ही प्रत्येक अष्टविनायकमधले प्रत्येक गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही प्रत्येक माझे ब्लॉग बघू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही डिसाईड करू शकता. इकडे दिवे घाटामध्ये थोडंसं काम पण चालू आहे, त्यामुळे ट्रॅफिक थोडीशी आहे. नेहमीप्रमाणे मी यावेळेस पण इथे थांबतो. इकडे पाहण्यासाठी खूप सीन भारी असतो नेहमी. त्यातल्या त्यात हा तर पावसाळा आहे. हे माझ्यासोबत अजून एक गाडी आहे, त्यामध्ये सायराज आणि हर्षू आहे. मे बी ते मागे असतील, अजून मला मिळालेले नाहीत. हे बघा, असा ग्रुप आपण पण एक दिवस जॉईन करून जाणार आहे यांच्यासोबत.
आणि देवे घाटातून दिसणारा हा एकदम सुंदर सीन आहे. तो पूर्ण घाट पार करून मी इकडे आलेलो आहे. या पॉईंटवरती इकडे मोठाच्या मोठा तलाव दिसतोय आणि तिकडे दिसणारं जे ते काही शहर आहे ते पूर्णच्या पूर्ण पुणे शहर. 10:30 वाजलेले आहेत. इथे नाश्ता करून आम्ही निघलोय. फक्त 30 किलोमीटर बाकी आहे. चलो गणपती बाप्पा मोरया. मी आता थेट येऊन पोहोचलोय जेजुरीमध्ये. राईट साईडला जो गड दिसतोय कॅमेऱ्यात दिसत असेल तुम्हाला, तो आहे जेजुरी गड, जे माझं कुळदैवत आहे. रिटर्न येते वेळेस शक्य झालं तर जेजुरी गडावर पण जाईल आणि तुम्हाला गड पण दाखवेल मी. जर तुम्ही इकडे मोरगावला जात असाल तर तुम्हाला एका रूटमध्ये ह्या दोन गोष्टी होतात, जेजुरी होते आणि मोरगाव होतं. जर तुम्हाला या रूटवरती अजून एखादा किल्ला पण करायचा असेल तर पुरंदर किल्ला पण होतो. सासवडपासून पुरंदर किल्ला पण अगदी जवळ आहे. आणि इथून आतमध्ये राईट साईडला गेल्यानंतर आपण डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याला पोहोचतो. मोरगावमध्ये मी सर्वात आधी योगेश सरांच्या घरी जाणार आहे, त्यांना भेटणार आहे. त्यांच्या घरीच गाडी पार्क करायला सांगितलं त्यांनी. तिकडे आम्ही आमच्या गाड्या ठेवू आणि मग त्यांच्यासोबत आम्ही मंदिरला जाऊ. तर गाडी चालवते वेळेस ते अष्टविनायकचं गाणं म्हणायची माझी खूप इच्छा आहे, पण मला काही गाणं येत नाही ते. मला फक्त एकच लाईन येते, अष्टविनायक तुझा महिमा कसा. त्याच्या पुढचं पण म्हणायची माझी खूप इच्छा आहे, पण मला काही जमत नाही ते. मला जसा जसा किलोमीटर कमी होत चाललेला आहे मला खूप अशी एक्साइटमेंट वाढलेली आहे. कधी पूर्ण हा प्रवास कंप्लीट होईल आणि मी कधी मंदिरला जाऊन पोहोचू, ही एक्साइटमेंट माझ्यामध्ये आता आलेली आहे खूप. जेजुरीच्या पुढे येऊन आपल्याला एक लेफ्ट टर्न आहे. लेफ्ट टर्न घेतल्यानंतर मोरगावसाठी आपण इकडे बोर्ड पण आहे आणि हा असा छोटा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो. रस्ते असे असायला पाहिजे यार. दोन्ही साईडला शेती आहे, मध्ये हा रस्ता आणि ट्रॅफिक वगैरे काहीच नाही आहे, एकदम निवांत. मित्रांनो, फायनली मी मोरगावमध्ये येऊन पोहोचलोय. डेस्टिनेशन फक्त 600 मीटर आहे इथून आणि पुढे 300 मीटरवरून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. आणि सर्वात आधी मी सरांच्या घरी जाईल, त्यांना भेटेल आणि मग गाडी त्यांच्या घरीच ठेवून तिथून पुढे मंदिरला जाईल. त्यांच्या घराचं लोकेशन तर इथे दाखवत होतं. माहिती नाही करेक्ट लोकेशनला आलो या चुकीच्या. त्यांना कॉल करून घेतो एक वेळेस. सरांच्या घरी गाडी पार्क करून आम्ही सरांना सोबत घेऊन जातोय मंदिराकडे. इथून मंदिर फक्त 400-500 मीटर अंतरावरती आहे. वाटेतच आम्हाला आवळ्याचं झाड दिसलं. मग इथे आवळे घेतले आणि परत निघलोय मंदिराकडे. एक बस झालं, दोन घ्यायचं तर फक्त प्रसाद घे. मंदिरमध्ये गर्दी असल्यामुळे आम्ही पास घेतला. इथे 100 रुपये पर पर्सन पास मिळतो. पास घेतल्यामुळे आमचं दर्शन इथे फक्त 10 मिनिटांमध्येच झालं. माझ्या मागच्या साईडला जे दिसतंय ते आहे मयुरेश्वर मंदिराचा मुख्य गाभारा.
चला येतो आम्ही, भेटू सोमवारी. नाही गाडी पेट्रोल भरून आणलो आहे. तुम्ही नसते तर आमचं दर्शन असंच झालं असताना आम्ही लगेच रिटर्न पण गेलो असतो. हां चला ठीक आहे, हां भेटू, बाय बाय. सरांच्या घरी जेवण वगैरे झालं, सर्व व्यवस्थित झालं. दर्शन पण एकदम निवांत झालं, जसं आम्हाला हवं होतं तसंच झालं. तिकडे फक्त आज वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही पास घेतला होता आणि पास घेऊन फक्त 10 मिनटामध्ये दर्शन झालं. त्यानंतर मंदिरमध्येच असलेले अष्टविनायक पण आहेत मंदिरमध्ये आणि बाकी पण दुसरे छोटे देवांच्या मूर्त्या आहेत, ते पण आम्ही बघितलं. आजूबाजूचा परिसर बघितला. सर्व काही एकदम निवांत झालं. जसं आपल्याला अष्टविनायकची सुरुवात करायची होती अगदी त्याचप्रमाणे एकदम चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला नेक्स्ट अष्टविनायकच्या दर्शनमध्ये अजून कुठली डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याप्रकारे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा. बोलो गणपती बाप्पा मोरया.